पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। श्री गणेशाय नमः। की अगस्तीचा देह लहान, की अर्णवे मानिला तृण परी केशव म्हणतात नारायण, आचमनाते उरला नसे। की उदय तरुपोटी लहान एकादशी गोरटी, परी मृदू मान्यान सान दृष्टी पाहता मृत्यूवर्यला। तो दशग्रीव राक्षस पाळ तृणतुल्य मानिला अनिल बाळ, परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळिली। त्यांन्याये आम्हा येथ झाले मान सन्मान रहित, तरी आता याते नाथ पंत निज दृष्टी दाखवावा। मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय, प्रेतानिकट उभा राहुनी बोलतसे। मने ऐका माझे वचन प्रेत करू नका दहन, श्री गुरु चालिंदर येतई आणून चंपावती उठविन की। आहा मी येथे समयी असता वाया जातसे भगिनी आता, मग व्यर्थ आचरुणी नाथ पंता सार्थक नाही मिरविले। की पहा मातुळ कुळ आस्तिके रक्षले तपोबळे, तेवी येते युती निर्मळ चंपावती उठविन मी। की अहिरणी गुंतता हिरा हिरकणी काढी तया सत्वरा, तेवी तेथे भगिनी सुंदरा चंपावती उठविन मी। की मोहरा सवे सूत सगुण कदापि नव्हे भस्म, तेवी येते सुमधुम चंपावती उठविन मी। ऐसे बोले सकळा कारणे परी अविश्वासी सकळ जन, म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना। की वाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही ऐकिला, हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलतसे। गोपीचंद मने बोलता सत्य परी मम गुरुचे प्रताप कृत्य, वर्णन करिता सरस्वती ते वाचा अपूर्ण मिरवतसे। जेने काणिपाचे अर्था लागुणी सकळ देव आणले आवनी, आणले परिपूर्णपणी वृक्षा लागे गोविले। सध्या पहारे मम प्रताप करणी एकादश वर्षे गर्ती अवणी, अश्वविष्टेत राहिला मुनी प्रताप वर्णू केवता। तरी धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन, श्री जालिंदर येथे आणून उठविन भगिनीसी। परिणायकती अविश्वासासी शुभा रचिल्या स्मशान महिसी, प्रेत ठेवणी ते चित्तेसी अग्नी लावू म्हणताती। ते पाहुणी गोपीचंद मग आपण चित्तेत बैसुनी शुद्ध, म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी। मी भस्म झाली या पोटी मग क्रोध न आवरे जालिंदर जेटी, नगर पालते घालून शेवटी तुम्हा भस्म करील की। ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण, म्हणे गुरुचा प्रताप वर्णन फुगीरपण मिरवतसे। तरी आम्हा सांगतोसी ऐसे करुणी दावी चमत्कारास, येरी म्हणे उत्तरा सरसे बोलेन तैसे घडेल। येरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर, पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे।
येरी म्हणे फार बर्वे चंपावतीचे प्रेत रक्षावे, मी हस्त दावणी गुरु ते भाव उपजविन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगोणी वाम कर तियचा दे काढुनी, गोपीचंद चितासनी हुनी उठवूनिया बोळविला. नाथ गोपीचंद घेऊन कर पुढे चालिला मार्गावर, एक कोस येता नृपवर काय केले इकडे. तर अशा प्रकारे आपल्याला कवी संत धोंडीसुत मालू महाराज यांनी या वयोतून सांगितलेलं आहे की गोपीचंद जो आहे त्या जगाला, त्या तेथील जे काही जन आहेत, लोक आहेत तिथे त्या राज्यामधले, त्यांना आपल्या नाथपंथाचं जे सामर्थ्य आहे ते दाखवावं अशी त्याने मनात गाठ बांधलेली आहे. आणि त्यानंतर जी चंपावती त्याची जी बहीण आहे त्या बहिणीला चिता रचलेली आहे आणि अग्निसंस्कार तिच्यावर करणार आहेत. तेवढ्यात तिथे गोपीचंद राजा गेलेला आहे आणि तो म्हणत आहे की मी माझ्या बहिणीला उठवून दाखवीन. ह्या नाथपंथाचं, ह्या माझ्या जालिंदर सद्गुरु जालिंदराचं जे सामर्थ्य आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. उगीच मी हा जो नाथपंथ आहे तो त्याचा स्वीकार केलेला नाही, तर त्याचं जे काही महात्म्य आहे, त्याचं जे काही महात्म्य आहे, म्हणून या ठिकाणी हा नाथपंथ मी स्वीकारलेला आहे, मी संन्यास धारण केलेला आहे, मी योग मार्ग आचरण केलेला आहे आणि ह्याचं जे सामर्थ्य आहे, ह्याचं जे तपोबळ आहे आणि ह्या तपाच्या सामर्थ्यानं, ह्या नाथपंथाच्या सामर्थ्यापुढं ही जी चंपावती जी आहे, ही जी माझी बहीण आहे, त्या बहिणीला उठवून दाखवीन. तर तेथील जे काही जन आहेत, तेथील लोक आहेत, त्यांचा काही विश्वास बसेनासा झालेला आहे. तर शेवटी त्यांनी हात काढून दिलेला आहे तिच्या बहिणीचा, आणि तो हात घेऊन तो ह्या ठिकाणी तो चाललेला आहे, आपल्या गुरु जालिंदरनाथांकडे चाललेला आहे. आणि अशा प्रकारे पुढील जो कथा भाग आहे तो आपल्याला कवी धोंडीसुत मालू महाराज सांगणार आहेत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या संतांचे, आपल्या नवनाथांचे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी हे ज्या ओव्या, ज्या मंत्र ओव्या आहेत, हे जे 40 साध्य आहेत, ह्या ज्या ओव्या आहेत त्या मंत्रच आहेत आणि सर्व सुख समाधान मनोकामना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथाचे छोटे छोटे व्हिडिओ जे आहेत हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपला चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा, ही नम्र विनंती. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ नवनाथ महाराज की जय.